तर आदिवासी भागातील अल्पवयीन मुली विक्रीच्या रॅकेटचा झी24 तासनं पर्दाफाश केला आणि या भागात मुलींच्या विक्रीसाठी एक रॅकेट कार्यरत आहे। दरम्यान या रॅकेटची मोडस ऑपरेंडी नेमकी काय ती आपण पाहूयात। आदिवासी भागात मुली विक्रीचं रॅकेट। वंशाच्या दिव्यासाठी मुलींची विक्री। शेतात वेठ बिगारीसाठीही मुलींचा वापर। पालघर जिल्ह्यातल्या वाडा, मोखाडा, तलासरी आणि भिवंडी भागात आदिवासी मुलींच्या विक्रीचं रॅकेट झी24 तासनं उघडकीस आणलंय। 20 ते 40 हजारात कोवळ्या आदिवासी मुलींचा सौदा केला जातोय। झी24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। झी24 तासच्या तपासातली माहिती ऐकून तुम्ही हादरून जाल। आदिवासी भागात मुलींच्या विक्रीसाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती हाती आली आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या FIR वर एक नजर टाकली तर एक पॅटर्न लक्षात येतो। आदिवासी भागातील अनेक गावात एजंट आहेत। हे एजंट मुली खरेदी करणाऱ्यांच्या संपर्कात येतात। मध्यस्थांमार्फत हे एजंट विक्रीयोग्य मुली हेरतात। मुलीच्या मोबदल्यात मुख्य दलाल मोठी रक्कम घेतात। हे दलाल वीटभट्टी मालक, दुकानदार, टेलर असल्याची माहिती आहे। मुलीचं भलं होईल असं सांगून दलाल नातेवाईकांना गुंडाळून टाकतात। मुलीची किमान 2 वेळा खाण्यापिण्याची सोय झाली असं समजून घरचे मुलीला दिल्या घरी सुखी राहा असं सांगून मुलीला चक्क विसरून जातात। दलालांच्या संपर्कात मुली खरेदी करणारे असतात। हे खरेदीदार दलालांना पैसे देतात। काही प्रकरणात मुलींच्या विक्रीचा सगळा पैसा दलालांनीच खाल्ल्याचं समोर आलंय। फक्त रवी कोरनीच घेतली, गाडीचा भाडा दिला। किती? गाडीचा भाडा इतकं माहिती नाही, पण ते सांगत होते गाडीचा भाडा वेगळा दिला ना, मग रवी कोरला 50,000 दिले असे सांगत होते। या घरातली मुलगी लग्नासाठी सहज मिळेल असं जाणवलं की दलालांची टोळी सक्रिय होते। ते कुटुंबियांशी जवळीक साधतात। मुलीच्या लग्नाचा भार हलका करून देतो असं सांगून कुटुंबियांना जाळ्यात ओढतात। हे सगळं बेमालूमपणे सुरू असतं। पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला याचा थांगपत्ताही लागू देत नाहीत। पीडित मुलींना हे स्थानिक दलाल हेरून ठेवतात। मुख्य दलालांना मुलींची गरज आहे असं सांगितल्यावर ते मुलींच्या आई वडिलांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादित करतात। वाडा, भिवंडी या परिसरात मुलींची विक्री करणारे हे दलाल कोण आहेत याची आदिवासी समाजाला कल्पना आहे। या दलालांचे वेगवेगळे व्यवसाय असले तरी त्यांचा मुख्य व्यवसाय आदिवासी मुलींची विक्री करणं हेच असल्याचं सांगण्यात येते। मुलींची विक्री करणाऱ्या या दलालांची एक संघटित टोळीच परिसरात कार्यरत असल्याचं सांगण्यात येते। भिवंडी आणि वाडा तालुक्यातील या दलालांचे राज्यभर कॉन्टॅक्ट आहेत। या दलालांकडे जा, नवरी हमखास विकत मिळेल असंही सांगितलं जातं। हे दलाल एकमेकांशी संबंध ठेवून आहेत का? या दलालांची एक संघटित टोळी आहे का? याही दृष्टीनं पोलिसांनी तपास करणं आता गरजेचं आहे। फक्त मुलींचं भलं व्हावं या उद्देशानं कोण मुलींची लग्न लावून देत असेल तर पोलिसात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर त्यानं लग्न जमवण्याचं कामच सोडून दिलं असतं। पण हे दलाल यातून गब्बर पैसा कमवतात। त्यामुळे एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, अटक झाली तरी त्यातून सही सलामत बाहेर येऊन ते पुन्हा आदिवासी मुलींच्या विक्रीचा धंदा करतात। हो, त्यांच्या संबंधी काही पुरावे आढळलेत, काही फोटोज आणि काही लिंकेज आहेत, ते आम्ही तपासामध्ये निष्पन्न झाले आणि त्यानुसार त्यांच्या विरुद्ध आपण दोषारोपपत्रामध्ये ते पुरावे सादर केले। पीडित मुलींची विक्री करून त्यांना अक्षरशः नरकात ढकलण्याचं काम होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। लग्न न जुळणाऱ्या उच्चवर्णीय समाजातील तरुणांना मुलींची विक्री होते। मुलींना शेतावर वेठ भिकार म्हणून राबवलं जातं। मुलींच्या पोटी मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते। मुलींच्या पोटी मुलगी जन्मली तर त्यांना परत पाठवलं जातं। काही प्रकरणात या अल्पवयीन मुलींचा गर्भपातही केला जातो। यातल्या काही मुलींना त्यांचे मालक घरीही जाऊ देत नाहीत। त्यांना डांबून ठेवतात। त्यांचं वय ऐकलं की काळजात चर्र झाल्याशिवाय राहत नाही। मुलीच्या विक्री प्रकरणात मुलींना नरकात ढकललं जातंय। या प्रकरणात पोलीस तक्रारी दाखल होत नाहीत का? तर होतात। आरोपींना अटकही होते।
पण 2-4 दिवस जेलमध्ये राहून हे आरोपी पुन्हा मोकाट सुटतात। या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, मुली विक्रीचं हे रॅकेट मुळापासून उखडून फेकलं जावं, हीच यातून अपेक्षा। सीमा आढे, झी 24 तास, वाडा, पालघर।